वेलकम फ्रेंड्स. तर आज आपण विज्ञान या विषयामध्ये आपत्ती व्यवस्थापन हा घटक शिकणार आहोत. तर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रकार हा उपघटक शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया आपत्ती म्हणजे काय. तर आपत्ती म्हणजे अशी अचानक घडणारी घटना ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, वित्तहानी आणि पर्यावरणाची हानी होते आणि ज्याला सामोरे जाण्यासाठी समाजाची नैसर्गिक क्षमता अपुरी पडते. अशा घटनेला आपत्ती असे म्हणतात. तर आपत्तीचे प्रकार हे कोणकोणते असतात? तर आपत्ती दोन प्रकारची असते, नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. तर नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे आपण जाणून घेऊया. तर नैसर्गिक आपत्तीमध्ये भूकंप, पूर, दुष्काळ, सुनामी, वादळ या सर्व घटनेचा समावेश होतो. तर मानवनिर्मित आपत्तीमध्ये कशाकशाचा समावेश होतो? आग, रासायनिक गळती, औद्योगिक अपघात, दंगली हे सर्व मानवनिर्मित आपत्ती आहेत. तर आपण त्यानंतर बघूया की आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपत्ती थांबवता येत नसली तरी योग्य व्यवस्थापनाचे तिची तीव्रता कमी करता येते. याला आपण आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतो. आपत्ती व्यवस्थापन याला आणखी एक अर्थ आहे की आपत्ती येण्यापूर्वी तयार केलेली तयारी म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. कारण आपत्तीच्या वेळी आपण योग्य व तात्काळ मदत करणे अनिवार्य असते. आपल्या बदलत्या हवामान परिस्थितीमुळे व वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आपत्तीची वारंवारता आणि तीव्रता वाढत आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व अधिक वाढले असून शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिक यांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक ठरतो. प्रभावी आपत्ती व्यवस्थापनामुळे सुरक्षित, सजग व सक्षम समाज निर्मिती साध्य करता येते.